तर बघ आपण बघत आहे अल्कोहोल फिनॉल आणि इथर आणि त्यामध्ये जो टॉपिक आहे तो आहे ॲसिडिटी ऑफ फिनॉल. बघा आता आपण ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल बघितलेलं होतं आणि आता बघू आपण ॲसिडिटी ऑफ फिनॉल. तर लक्षात घ्या की फिनॉल जो आहे तर तो मोर ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. अल्कोहोलपेक्षा फिनॉल जो आहे तो कसा आहे मोर ॲसिडिक. आता असं का का बरं आहे लक्षात घ्या काय म्हणतो. सो लक्षात घ्या की फिनॉलमध्ये लक्षात घ्या इन फिनॉलमध्ये OH ग्रुप is directly attached to is directly attached to sp2 hybridized carbon atom which is more electronegative and act as electron withdrawing group. ठीक है ना. act as कौन सा ग्रुप रे and act as इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. मग आता समजा फिनॉलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे बरोबर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. या फिनॉलमध्ये हा जो कार्बन ॲटम आहे तो sp2 हायब्रिडाइज आहे ॲरोमॅटिक रिंगचा आणि हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तो काय करतो की निगेटिव्ह आय इफेक्टनं या ऑक्सिजनकडचे इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतो. मग घेण्याचा प्रयत्न करतो तर ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करेल तो डिक्रीज. आणि त्याच्यामुळे इथे काय होते लक्षात घ्या इथे हा ऑक्सिजन या हायड्रोजनला इलेक्ट्रॉन मागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे हा OH बॉन्ड काय होईल रे वीक होईल आणि OH बॉन्ड जर वीक झाला तिथून H पॉझिटिव्ह काय होईल इझिली रिलीज बरोबर. दॅट्स वाय ऑक्सिजन इथे शेअर करतं इलेक्ट्रॉन याच्यासोबत. हा बॉन्ड शिफ्ट होतं इथं. रेझोनन्स बघा कसं होईल. सो इथे बघा O एक लोन पेअर एक कोणता चार्ज पॉझिटिव्ह इथं इथं कोणता चार्ज निगेटिव्ह बरोबर. त्यानंतर तर निगेटिव्ह आहे तर इथं पॉझिटिव्ह हा इलेक्ट्रॉन घेईल इथं पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह. दॅट्स वाय इथे डबल बॉन्ड इथे कोणता चार्ज निगेटिव्ह ते डबल बॉन्ड O लोन पेअर कोणता चार्ज पॉझिटिव्ह H. ठीक आहे ना. तुम्ही असंही दाखवू शकता इथे नो मॅटर. H इथं निगेटिव्ह आहे तर इथं पॉझिटिव्ह पाहिजे तर ऑब्वियसली हा इलेक्ट्रॉन घेईल इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल रे बॉन्ड. पुन्हा इथे बॉन्ड राहील इथे डबल बॉन्ड आहे O कोणता चार्ज पॉझिटिव्ह लोन पेअर इथे काय रे H बरोबर. आणि त्यानंतर इथे कोणता चार्ज येईल निगेटिव्ह. त्यानंतर इथे बघा इथे काय होईल सिम्पली हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेईल आणि इथे सिम्पली डबल बॉन्ड ते काय येईल रे OH लोन पेअर. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या काय बघतोय मी सिम्पली इथे लक्षात घ्या की रेझोनन्समुळे ऑक्सिजन कोणता चार्ज ॲक्वायर करून आला पॉझिटिव्ह चार्ज. लक्ष द्या इकडे की रेझोनन्समुळे ऑक्सिजन कोणता चार्ज ॲक्वायर करून आला पॉझिटिव्ह आणि म्हणून हा कोणाला हाकलून देते रे H पॉझिटिव्हले कोणाला हाकलून देते H पॉझिटिव्ह. सो दॅट्स वाय इथे पॉईंट लिहायचा आहे की रेझोनन्समुळे ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो व त्यामुळे OH बॉन्ड किंवा तेथून H पॉझिटिव्ह निघण्यास रिलीज होण्यास म्हणा
H पॉझिटिव्ह रिलीज होण्यास मदत होते. रिमेंबर इट. सो दॅट्स हाऊ यू हॅव टू से की भाई रेझोनन्समुळे ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येते व त्यामुळे हा बॉन्ड वीक होईल ना. हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पहिलेच आहे. हायड्रोजनचं त्याच्या तुलनेत खूपच कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याच्यात तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एकदमच हायफाय होऊन जाईल ना. बरोबर आहे. सो दॅट्स वाय तिथून H पॉझिटिव्ह निघण्यास काय होते मदत. आणि जो H पॉझिटिव्ह देते तो काय असते बेटा ॲसिड. ठीक आहे ना. सो दॅट्स वाय इथे पुन्हा रेझोनन्स स्टॅबिलाइज स्ट्रक्चर बघा की समजा हा काय करते मग फिनॉल आपला H पॉझिटिव्ह देते, इथे OH लोन पेअर आणि या काकाजीनं जर H पॉझिटिव्ह दिला तर इथं तुम्हाला जे भेटते एंटिटी ते भेटते बेटा लक्षात घ्या O निगेटिव्ह. O negative. This is the phenoxide ion. And this is a phenol. हा काय फिनॉल. बरोबर आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे एक वाक्य लक्षात घ्या की फिनॉक्साइड आयन is more stable than phenol due to charge separation. साध्या भाषेत सांगतोय तुम्हाला, इथे लक्षात घ्या काय म्हटलं मी. इथे बघा याचं असं म्हणणं आहे की बाबा फिनॉक्साइड आहे ना जास्त स्टेबल आहे म्हणजे फिनॉलपेक्षा चार्ज सेपरेशनमुळे. आता एकाच घरामध्ये सगळीची विचार जर सारखे असेल ठीक आहे ना तर त्या घराची प्रगती जास्त होते. पण एक समजा वेगळ्या विचाराचा असेल एक वेगळ्या विचाराचा असेल त्याला म्हणते चार्ज सेपरेशन, विचाराची मतभिन्नता. ठीक आहे ना. तर अशा घरामध्ये झगडे जास्त होते, प्रगती कमी होते. बरोबर आहे. सो इथे कसं आहे फिनॉक्साइड आयनचं जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं आपण, लक्षात घ्या मी काय म्हणतो इथे दिस इज द फिनॉक्साइड आयन. हा फिनॉक्साइड आयन आहे O निगेटिव्ह. ठीक आहे ना. O निगेटिव्ह लोन पेअर. ठीक आहे ना. यानं पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केली, हा बॉन्ड ब्रेक झाला आणि इथे काय तयार झालं रे बेटा व्हॉट हॅपन हियर. काय होईल इथे क्या होगा बेटा जेंटलमॅन लोगो बताओ मेरे को. सो ऑक्सिजनवर इथे मात्र पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही कारण का पहिलेच कोणता चार्ज आहे निगेटिव्ह. बरोबर आहे. सो इथे बॉन्ड आता इथे कोणता चार्ज लागेल पॉझिटिव्ह. सो इथे बघा हा बॉन्ड असा शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड असा शिफ्ट झाला इथे काय होईल बेटा क्या होगा बच्चे बताओ मेरे बेटे. यहाँ पे निगेटिव, यहाँ पे ऑक्सीजन लोन पेयर. ठीक है ना बेटा. उसके बाद में क्या होगा एडजेसेंट पोजीशन पे अपोजिट चार्ज आना चाहिए. तो ये इलेक्ट्रॉन यहाँ पे ट्रांसफर हो जाएगा, यहाँ पे निगेटिव यहाँ पे पॉजिटिव. यहाँ पे क्या होगा मेरे भाई निगेटिव चार्ज, यहाँ पे बॉन्ड और यहाँ पे डबल बॉन्ड O और यहाँ पे पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. बराबर बेटा. तो यहाँ पे कौन सा चार्ज आना चाहिए पॉजिटिव. तो पॉजिटिव कैसे आएगा ये दोनों इलेक्ट्रॉन इनको दे दो ऑक्सीजन भाई साहब को. तो अगर इन्होंने इलेक्ट्रॉन उठा लिए ऑक्सीजन जी ने तो फिर क्या हो जाएगा भाई. तो ऑक्सीजन के पास में तो बहुत सारे इलेक्ट्रॉन हो जाएंगे तो उस पर आ जाएगा निगेटिव चार्ज. ठीक है. और इस प्रकार से रेजोनेंस सेटल हो जाएगा. ठीक है. अब ये रेजोनेटिंग स्ट्रक्चर देखिए और ये रेजोनेटिंग स्ट्रक्चर देखिए. देखो बेटा इधर तो ये रेजोनेटिंग स्ट्रक्चर में सेकेंड थर्ड और फोर्थ में देखिए एक ही स्ट्रक्चर में पॉजिटिव और निगेटिव चार्ज है, पॉजिटिव और निगेटिव चार्ज है. ठीक है बेटा. लेकिन यहाँ पे देखिए सिर्फ और सिर्फ कौन सा चार्ज दिख रहा निगेटिव. बराबर है. तो अशा प्रकारचे जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस म्हणजे दोन अपोजिट चार्जेस एकाच स्ट्रक्चरमध्ये असेल त्याला म्हणते चार्ज सेपरेशन. आणि चार्ज सेपरेशनमुळे मॉलिक्यूल हा अनस्टेबल असतो. मॉलिक्यूल काय असतो अनस्टेबल. मग आता वाक्य बघा मी काय म्हटलं फिनॉल हा कमी स्टेबल आहे फिनॉक्साइड आयनपेक्षा
आणि मग जो जास्त स्टेबल असते त्यामध्ये कन्वर्ट होण्यासाठी फिनॉलने काय करावं लागेल रे, आपला H पॉझिटिव्ह द्यावा लागेल, बरोबर आहे, अरे हो की नाही. म्हणजेच काय, फिनॉक्साईड आयन जास्त स्टेबल आहे फिनॉलपेक्षा, मग फिनॉलच्या स्टेटमध्ये राहील का, नाही, तो काय म्हणाल, मी जास्त स्टेबल आयनमध्ये कन्वर्ट होतो. आणि जास्त स्टेबल आयन कोणता आहे रे बेटा, फिनॉक्साईड आयन. कोणता आहे बेटा, फिनॉक्साईड आयन. सो दॅट्स वाय इथे एक वाक्य लिहायचं आहे तुम्हाला सिम्पली, कोणतं, की फिनॉल इज अ लेस स्टेबल दॅन फिनॉक्साईड आयन, सो इट रेडिली रिलीजेस. सो लक्षात घ्या, सो फिनॉल readily releases H positive, readily releases काय बेटा, H positive and convert into कायच्यामध्ये रे, फिनॉक्साईड आयन. कन्वर्ट इंटू कायच्यामध्ये बेटा, फिनॉक्साईड आयन. हे रिमेंबर करजा, हे महत्त्वाचं वाक्य आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर हे झाली थिअरी याच्याबद्दल. आता थोडी एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा, काय म्हणते मी, सिम्पली लक्षात घ्या. आता बघा की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ठीक आहे, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप increases acidity of phenol and effect is more pronounced when EWG present at ortho and para position. लक्षात घ्या, वाक्य लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं वाक्य आहे, की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे ॲसिडिटी ऑफ फिनॉल वाढवतात म्हणते, ठीक आहे ना. आणि हा इफेक्ट म्हणजे ॲसिडिटी वाढवण्याचा जो इफेक्ट आहे तो जास्त ताकदवर असते जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जे आहे तर ते कोणत्या पोझिशनला असतील रे बाळांनो, कोणत्या पोझिशनला असतील, ऑर्थो आणि प्यारा पोजिशनला. सो हाउ इट इज़ पॉसिबल, देखो बेटा यहाँ पे मैं कुछ एग्जाम्पल डिस्कस करवा रहा हूँ आपको, ठीक है ना. सो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते कोणते आहे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप एक्झाम्पल लिहून घे जायचे, 2-3 एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. तर एक आहे NO2, एक आहे समजो CN आणि समजा CHO वगैरह, ठीक है ना. ये है इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ठीक है ना. दीज आर द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हे लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये याच्यानंतर. आता कसं काय होते, काय भानगड होते लक्षात घ्या, की हे काय करते की जो निगेटिव्ह चार्ज याच्यावर येते, आता फिनॉक्साईड आयनवर कुठे गेला, हां दिस वन, तर या फिनॉक्साईड आयनवर येणाऱ्या निगेटिव्ह चार्जले तो काय करते, स्टॅबिलाइज करते ड्यू टू द रेझोनन्स. म्हणजे डिस्पर्सल ऑफ निगेटिव्ह चार्ज, म्हणजे चार्ज म्हणजे काय, टेन्शन, बरोबर आहे, आणि टेन्शनले घेऊ फिरते तो, बरोबर आहे. तर कसा फिरते, काय फिरते ते सांगतो. फॉर एक्झाम्पल समजा कन्सिडर करा की आता आपण इथं फिनॉल घेतला, काय घेतला, फिनॉल, याच्यावर ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. आणि आता काय झालं की समजा हा कन्वर्ट झाला H पॉझिटिव्ह देऊन कशामध्ये, फिनॉक्साईड आयनमध्ये. मग याच्या डोक्यावरही टेन्शन आहे ना, ते भाऊ चार्ज आहे तर. आणि समजा इथं तुमचा NO2 ग्रुप राहिला, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह, बरोबर आहे. आता रेझोनन्समुळं काय होईल की हा आपले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करल आणि फर्दर इथं बॉन्ड शिफ्ट होईल, इथं कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. इथं निगेटिव्ह चार्ज आल्याबरोबर या निगेटिव्ह चार्जला याचा सहारा नाही आहे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय बनेल, डबल बॉन्ड, आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. म्हणजे थोड्या वेळसाठी हे जे चार्ज म्हणजे टेन्शन आहे हा स्वतःच्या डोक्यावर घेऊन राहिला ना NO2 ग्रुप, थोड्या वेळसाठी त्याला घुमून राहिला ना चार्जले, त्याला म्हणते डिस्पर्सल ऑफ चार्ज. त्याला काय म्हणते, डिस्पर्सल, घुमवणे, चार्जले घुमवणे, बरोबर आहे. म्हणजेच काय, चार्ज म्हणजे टेन्शन, चार्ज म्हणजे काय, टेन्शन. त्या टेन्शनले थोड्या वेळसाठी आपल्या डोक्यावर कोण घेऊन आला, NO2, पण कोणत्या पोझिशनला असताना, एक तर ऑर्थोले नाही तर प्याराले, बरोबर आहे. कारण का मेट्या पोझिशनले निगेटिव्ह चार्ज येते का रेझोनन्समुळं, नाही.
बेटा पोझिशनला जर NO2 असला तर त्याचा त्याच्यावर काही फरक पडेल काय? चार्जले घुमवण्यामध्ये, चार्जले कमी करण्यामध्ये नाही ना. म्हणजे ॲक्च्युली हा काय करून राहिला, या चार्जला आपल्याकडे ओढून या रिंगवरचा चार्ज काय करून राहिला, कमी. म्हणजे रिंगली स्टॅबिलिटी, अल्टिमेटली कोणाला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करून राहिला, ऑक्सिजनले. बरोबर आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, डिस्पर्सल ऑफ चार्ज करतात. आणि इथे डिस्पर्सल ऑफ कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज. डिस्पर्सल म्हणजे फिरवणे. डिस्पर्सल म्हणजे काय, फिरवणे. फिरून राहिला ना तो, इथून इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेईन. थोड्या वेळासाठी तर स्वतःच्या डोक्यावर तो टेन्शन घेते ना, तेवढी ज्याला काय भेटल, स्टॅबिलिटी. तेवढी ज्याला काय भेटल, स्टॅबिलिटी. म्हणजे याला माहिती आहे का, मी जरी इलेक्ट्रॉन म्हणजे H पॉझिटिव्ह दिला, माझ्यावर जरी निगेटिव्ह चार्ज आला, जर समजा NO2 CN किंवा CHO ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनले असेल तर मला काही टेन्शन आहे काय, नाही. थोड्या वेळासाठी ते टेन्शन काय करू शकतात, शेअर करू शकतात. काय करू शकतात, शेअर. अँड दॅट्स वाय टेन्शन जर शेअर करत असेल तर आपण वारंवार टेन्शन घेऊ. बरोबर आहे. मग टेन्शन कधी येते, H पॉझिटिव्ह दिल्यानं. म्हणजे हा काय करेल, फिनॉल वारंवार H पॉझिटिव्ह देईल. कधी, जेव्हा याच्याकडे NO2 CN किंवा CHO कोणत्या कोणत्या पोजिशनले असेल, ऑर्थो आणि प्यारा. इज दैट क्लियर मेरे बच्चे? ठीक है बेटा. अब देखो यहाँ पे थोड़ा देखते हैं अपन, एक वाक्य लिहून घेऊ NCERTला आपण की ऑर्थो आणि पॅरा पोजिशनला का बरं, लक्षात घ्या. सो ऑर्थो अँड पॅरा पोजिशन, इट इज ड्यू टू द इफेक्टिव्ह. सो इथे लिहून घेऊ, इट इज ड्यू टू द इफेक्टिव्ह delocalization of negative charge. Delocalization of कोणता चार्ज रे बेटा, negative charge. Remember it. So electron withdrawing group increases the acidity of phenol and effect is more pronounced when electron withdrawing group at ortho and para position are present and it is due to the effective delocalization of negative charge. ओके मैंने समझा दिया आपको. अब ये लिख लो, इसके एग्जाम्पल अपन डिस्कस कराते हैं अभी. ठीक है बेटा, फटाफट लिखो. ओके बघा हे काय म्हणतो मी आता. नाव काही एक्झाम्पल्स घेऊ आपण याचे. बघा आता काय म्हणतो मी इथे. सिम्पली व्हॉट यू हॅव टू से. बघा इथे काय म्हणतो की समजा इथे ऑर्डर आपल्याला विचारली किंवा इथे OH आहे, इथे समजा OH अँड NO2 आहे, त्याच्यानंतर इथे OH NO2 आहे आणि इथे OH NO2 आहे. सो दीज आर द नायट्रोफिनॉल्स. ठीक आहे ना. याला म्हणा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर एंड 4 नंबर. अब मेरे को बताओ इसमें एसिडिटी का ऑर्डर. सो ऑर्डर ऑफ एसिडिटी कसं राहील रे. ऑर्डर ऑफ एसिडिटी मला वाटतं घेतला आहे आपण. तर जनरली काय आहे की इथे आपण निगेटिव्ह I इफेक्टचा यूज करतो आहे. बरोबर आहे. निगेटिव्ह I अँड निगेटिव्ह R. परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली कसं करतो आपण की हा NO2 ग्रुप जेवढा जवळ आहे, बरोबर आहे, तेवढा तो इलेक्ट्रॉन ओढण्याची टेंडन्सी काय दाखवेल, जास्त. जेवढा जास्त इलेक्ट्रॉन ओढेल हा OH बॉन्ड वीक होईल आणि इथून काय निघेल, H पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग याची ॲसिडिटी जास्त असायला पाहिजे. बरोबर आहे. अरे हो की नाही. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कोणाची असायला पाहिजे, पॅरा. कारण निगेटिव्ह R इफेक्ट इथे कामच करत नाही. इथे फक्त कोणता इफेक्ट काम करते, निगेटिव्ह I. बरोबर आहे. म्हणजे याची ॲसिडिटी सर्वात जास्त, त्याच्यापेक्षा कमी कोणाची, पॅराची. त्याच्यापेक्षा कमी कोणाची, NO2. मग तुम्हाला याचं आणि याचं काय कंपॅरिझन आहे दादा. इथं निगेटिव्ह I इफेक्ट दाखवणार NO2 आहे ना, याच्यावर कुणी आहे का निगेटिव्ह I इफेक्ट दाखवणारा, म्हणजे याचा OH बॉन्ड वीक करणारा, नाही. बरोबर आहे. परंतु आपण एक दुसरा फंडा पाहिला होता. कोणता,
किंवा याची ॲसिडिटी जी आहे ऑर्थोवाल्याची ती कमी आहे म्हटलं पॅरापेक्षा. कोण रे बा? कारण याच्यामध्ये कोणता कन्सेप्ट लावला होता आपण? ड्यू टू द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणतं बॉन्डिंग? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि म्हणून जे करेक्ट ऑर्डर आहे म्हणजे इथचा जो हायड्रोजन आहे तो याच्या ओ निगेटिव्ह सोबत लटकलेला राहते, म्हणजे बॉन्डिंगमध्ये लटकलेला राहते. आणि बॉन्डिंगमध्ये लटकला असल्यामुळे तो तिथे इझिली H पॉझिटिव्ह डोनेट करू शकते काय? नाही, करू शकत नाही. लक्षात ठेवा. ओके, सो दॅट्स वाय यू हॅव टू से हिअर द ॲसिडिटी ऑर्डर कोणती राहील मग? फोर्थ विल बी मोर ॲसिडिक दॅन दॅट ऑफ कोणापेक्षा रे? दॅन दॅट ऑफ सेकंड, then that of third and then that of first. ओके, एक दुसरी महत्वाची ऑर्डर बघा, सेकंड वन. सो दुसरा क्वेश्चन, हा क्वेश्चन नंबर 1, हा क्वेश्चन नंबर 2. समजा इन केस इथे फिनॉल आहे, यार देर इज अ फिनॉल. सेकेंड नंबर पे यहाँ पे समझो NO2 आया बेटा, सॉरी इथे OH आहे अँड इथे NO2 आहे, ठीक आहे ना. थर्ड नंबरवर समजा इन केस इथे NO2 आहे आणि फोर्थ नंबरवर इन केस इथे NO2 आहे, इथे NO2 आहे, इथे NO2 आहे. लक्षात घ्या. सो लक्षात ठेवा की इथे निगेटिव्ह चार्ज जो फिनॉक्साईड आयनवर येईल तो डिस्पर्स करायला कोणता ग्रुप आहे काय? नाही. डिलोकलाइज करायसाठी कोणता ग्रुप तयार आहे काय? नाही. इथे एक NO2 आहे, इथे 2 आहे, इथे किती आहे? 3. मग जेवढे जास्त ग्रुप असतील निगेटिव्ह चार्जला डिलोकलाइज करायला तेवढी जास्त काय राहील रे? त्या पर्टिक्युलर आयनची स्टॅबिलिटी. आणि जेवढी जास्त आयनची स्टॅबिलिटी असेल तेवढाच जास्त काय होईल? तो इझिली आयन तयार होईल. म्हणजे इथं सगळ्यात स्टेबल फिनॉक्साईड आयन कोणता राहील? ट्रायनायट्रोवाला. बरोबर आहे. आणि म्हणूनच तो काय राहील? जास्त ॲसिडिक. सो दॅट्स वाय इथे ॲसिडिटी ऑर्डर किंवा ऑर्डर ऑफ ॲसिडिटी कोणती राहील रे बेटा? ऑर्डर ऑफ ॲसिडिटी कोणती राहील मग? ऑर्डर ऑफ ॲसिडिटी कोणती राहील? 4, 4, 3, 4, 3, 2 and 1. ओके मेरे बच्चे. सो दिस इज द ॲसिडिटी ऑर्डर फॉर दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. ठीक आहे. याच्या उलट बघा, इथे एक वाक्य लिहितो की जर फिनॉलमध्ये ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला लक्षात घ्या, जर फिनॉलमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील, मी काय म्हणतो लक्षात घ्या, जर फिनॉलमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ते फिनॉक्साईड आयनची स्टॅबिलिटी डिक्रीज करतात. स्टॅबिलिटी काय करतात? ते डिक्रीज करतात व त्यामुळे फिनॉलची ॲसिडिटी डिक्रीज होते. आता बघा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करते? फंडा पुन्हा तिथंच आहे. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, समजा इन केस, लक्षात घ्या, OH आहे, हा पहिला आहे, ठीक आहे ना. समजा दुसरा घेऊ आपण, OH, इथे घेऊ CH3, इथं समजा 3 नंबर घेऊ OH, CH3,
CH3, चार नंबर CH3, 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 ठीक है ना बेटा। आता बघा हे जे CH3 वाले ग्रुप आहे ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तुम्हाला माहिती आहे याचं हायपर कॉन्ज्युगेशन कसं होते तर याच्यामुळे काय होतं इथे सिम्पली बघा इथे समजा हा जर आपण इथे फिनॉक्साईड आयन तयार केला आहे इन केस H पॉझिटिव्ह दिला आणि इथे समजा CH3 आहे, ठीक आहे ना. तर हा हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टनं काय करते की हा कार्बनला इलेक्ट्रॉन देते हायड्रोजन आणि इथे मग आता हा इथे बॉन्ड असा शिफ्ट होते कारण का इथं निगेटिव्ह आला तर इथे कोणता पाहिजे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह निगेटिव्ह काय तयार होईल रिपल्शन म्हणजे हा पुन्हा याला इलेक्ट्रॉन द्यायच्या तयारीत राहील, बरोबर आहे. आणि याच्यावर तर पहिलेच निगेटिव्ह चार्ज जास्त आहे आणि चार्ज वाढवणं म्हणजे त्याची स्टॅबिलिटी काय करणं कमी करणं कारण का चार्ज म्हणजे काय टेन्शन. सो दॅट्स वाय हे काय करतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनले असतील तर ते फिनॉक्साईड आयनला काय करतात डिस्टॅबिलाइज आणि फिनॉक्साईड आयनला जर त्यानं डिस्टॅबिलाइज केलं तर तिथं फिनॉक्साईड आयन तयार होईल काय नाही, फिनॉक्साईड आयन तयार होणार नाही, मग तो ॲसिडिटी दाखवेल काय नाही. सो दॅट्स वाय यू हॅव टू से की ऑर्डर ऑफ ॲसिडिटी इज काय राहील रे सांगा 4 3 2 सॉरी उलटा राहील याच्यात 1 ग्रेटर दॅन 2 ग्रेटर दॅन 3 ग्रेटर दॅन 4. सो दॅट्स वाय दिस इज द ऑर्डर फॉर काय एसिडिटी. रिमेंबर इट, लिखा लो इसको बेटा फटाफट. चलो